नमस्कार सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। तर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब या चॅनलवरती। तर सध्या जवळ येत आहे आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशी निमित्त आपल्याला काय सेवा करायच्यात, कोणत्या सेवा करायच्यात हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहावयास मिळेल। तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आषाढी एकादशी निमित्त आपणा सर्वांना खूप खूप सेवा करायची संधी उपलब्ध झालेली आहे। तर चला तर पाहूयात काय काय आपण ह्या सेवा करायच्या आहेत। आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे, दुःख, अडचणी अशा बरेच समस्या असतात। ह्या अडचणीवरती मात करण्यासाठी तुम्ही नक्की आषाढी एकादशी दिवशी ह्या सेवा नक्की करून बघा आणि एक सुखद असा अनुभव घेऊन बघा। चला तर पाहूयात कुठल्या आहेत त्या सेवा। सर्व स्वामी भक्तांनी सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या 11 माळी जप आणि स्वामी चरित्रातले 3 अध्याय वाचन करायचे आहेत। त्यानंतर गीतेचे 18 नावे पठण करायचे आहेत। जर शक्य असेल तर सर्वांनी गीता वाचायची आहे। गीता जर वाचणं शक्य नसेल तर सर्वांनी गीतेतील 15वा अध्याय पठण करायचा आहे। गीतेच्या 18 नावाने आपल्याला गीता पठण केल्याचे पुण्य मिळणार आहे। त्यामुळे नक्की सर्वांनी गीतेचे 18 नावे पठण करावे। जर आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने स्नान घालून श्री सूक्त व पुरुष सूक्ताने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर त्यांची मनोभावे पूजा करून नमस्कार करून त्यांना जे काही आपल्याकडे उपवासाचे पदार्थ असतील त्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर सर्वांनी व्यंकटेश स्तोत्र आपल्याला जितक्या संख्येमध्ये पठण करता येतील तितक्या संख्येमध्ये आषाढी एकादशी निमित्त ते पठण करायचे आहेत। व्यंकटेश स्तोत्राने आपल्या जीवनामध्ये जे काही कर्जबाजारीपणा असेल, आर्थिक समस्या असतील त्या दूर होण्यासाठी खूप मोठी मदत होते। त्यामुळे आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त व्यंकटेश स्तोत्र पठण करण्याची संधी कोणीही गमवायची नाही। आषाढी व्यंकटेश स्तोत्र पठण करून झाल्यानंतर रात्री झोपण्याआधी श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे। विष्णू सहस्त्रनाम हे प्रत्येक एकादशीला पठण केलं तर अतिउत्तम, पण शक्य नसेल तर आषाढी एकादशी दिवशी नक्की पठण करावे। विष्णू सहस्त्रनामाने आपण आपल्या हातून जे काही चुका झालेल्या असतील, दोष असतील ते दूर होण्यासाठी मदत होते। त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी विष्णू सहस्त्रनाम नक्की पठण करावे। ह्या सर्व सेवेबरोबर आपल्याला काही मंत्र देखील पठण करायचे आहेत। त्यामध्ये आहे विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र तसेच विष्णूंचा मंत्र। ह्या सर्व मंत्रांची एक एक माळ जप आपण नक्की करावी। एकादशी दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नये। तुळशीपत्राची आवश्यकता असेल तर आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवावेत। आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे। चातुर्मासामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात। त्यामध्ये गोपद्म असतील, गाईला घास देणं असेल किंवा घरामध्ये रोज तुपाचा दिवा प्रज्वलित करणं असेल, ह्या सर्व सेवा ईश्वरचरणी रुजू केल्या जातात। एकादशीपासून म्हणजेच आषाढी एकादशीपासून रोज दारामध्ये किंवा देवघरासमोर 33 गोपद्म काढावयास सुरुवात करावी। तर सर्वांनी ह्या सेवा आषाढी एकादशी निमित्त जरूर करून बघाव्या। तसेच श्री स्वामी महाराजांच्या चरणी व विठ्ठल रुक्मिणींच्या चरणी ह्या सेवा रुजू कराव्यात व एक सुखद सेवेचा अनुभव प्राप्त करून घ्यावा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।